राज्याचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। सीबीआयकडून त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानं महाविकास आघाडीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून विद्यमान मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा आरोप। कशी परिस्थिती आहे आज आपण पाहणी केलेलं सांगितलं की पाण्याने मोठं नुकसान झालं आणि विशेषतः सोयाबीनचं मोठं नुकसान झालं। थँक्यू। कॅमेरा मागे घ्या ना, थोडासा कॅमेरा पाठवा घेतो। तुम्ही सरकार मागे ना, तुम्ही सीएम सर आपण गडबड करू नका, सावकाश घ्या। सरका मागे, सरका मागे, धक्का देऊ नका। हात रे निशान सर, खरं तर आज आपण लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहोत। 2 दिवसांपूर्वी अतिवृष्टी झालेली आहे, नुकसान मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये झालेलं आहे। कशा पद्धतीने आपण पाहणी केलेली आहे, काय चित्र पाहायला मिळतं आणि शासन शेतकऱ्यांना काय दिलासा देणार आहे? जेव्हा मराठवाड्यात अतिवृष्टी झाली त्याच वेळेस आम्ही विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या की तात्काळ त्याचे पंचनामे करा आणि कृषी मंत्री देखील आमच्या संपर्कात होते, फिरत होते। आज इकडे आम्ही आल्यानंतर या जिल्ह्यात देखील सोयाबीनचं नुकसान झालंय। मागच्या शेतात गेलो होतो तर पूर्ण शेतामध्ये पाणी होतं, त्यामुळे युद्ध पातळीवर पंचनामे होतील आणि शेतकऱ्यांना मदत मिळेल। आणि शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे, मदत देताना आम्ही कधी नियम निकष सगळे बाजूला ठेवले, NDRFचे नियम बाजूला ठेवले, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं राहिलेलं आहे। आणि म्हणून यावेळेस देखील चांगली पिकं हातातोंडाशी आलेली, पावसामुळे अतिवृष्टीमुळे याचं नुकसान झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागे सरकार पूर्ण